अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज पारायणाचा दुसरा दिवस। सकाळी लवकर उठून सर्व आवरून नंतर रांगोळी, हळदीचं लेपन आणि स्वयंपाक करायला घेतला। तर आजची आपण भाजी बघूया। आज मी इथे कढईमध्ये तेल ओतून घेतलंय, जिरा आणि हिंग याची फोडणी केली आणि त्यातच मी हिरव्या मिरच्या घातल्यात। आता तुम्ही म्हणाल मिरच्या खूप घातल्यात, पण मिरच्या ह्या बिलकुल तिखट नाही आहेत म्हणून जास्तीच्या घातल्यात। त्यातच बटाट्याच्या काचऱ्या घातल्या आणि सर्व परतून घेतलं। परतत असताना थोडीशी त्यात हळद घालून घेतली आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलं। आता यावर एक झाकण ठेवून आपण एक 4 ते 5 मिनिटं भाजी शिजायला ठेवायची आहे। अजून भाजीमध्ये आपल्या खरं तर ट्विस्ट आहे। आणि आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला कशा वाटल्यात भाज्या? म्हणजे मी आता ह्या ज्या दाखवते आहेत त्या कशा वाटते सांगायला विसरू नका, कारण की पारायण काळात कांदा लसूण चालत नाही म्हणून ह्या वेगवेगळ्या भाज्या मी दाखवते आहे। तर आता इथे बटाटा शिजल्यानंतर मी एक साईडला मेथी बारीक चिरून घेतली होती, तर ती घालून घेऊया। एकदा मेथी घातल्यावर झाकण ठेवायची गरज नाही, नाहीतर मग भाजी थोडी कडू अशी होते। पण मग मी याच बटाट्यामध्ये ही मेथी परतवून घेतली आणि त्यामध्ये मी मुद्दाम मीठ आधी घातलं नव्हतं। भाजीची क्वांटिटी एकदा म्हणजे गरम झाली कोणतीही पालेभाजी की त्याची जी साईज असते ती कमी होते, म्हणजे ती भाजी आळते। मग त्यानंतरच मीठ घातलं की आपला अंदाज बरोबर होतो, भाजी खारट वगैरे होत नाही। आता यात हवं तर आपल्याला चवीपुरतं साखर घालू शकता, ऐच्छिक आहे, मी नाही घातले। आणि हवं तर तुम्ही खोबरंही घालू शकता, पण मी दोन्ही नव्हतं घातलं, फक्त मीठ घातले आणि व्यवस्थित परतून घेतली। तर अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे। चला तर मग आता मी इथेच थांबते, पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, कारण मला आता पूजा करायची होती। मी पूजा झाल्यानंतरचा पण तुम्हाला इथे फोटो अपलोड करते आपल्या व्हिडिओमध्ये। कसं वाटतंय सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या भागात। तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।